हाय हॅलो नमस्ते गाईज, मी आणि अभिषेक. आज आहे माझ्या काकीचा बर्थडे. आज आहे 7 फेब्रुवारी. आज माझ्या काकीचा बर्थडे आहे. तर मग तिला रात्री समजलं मला. मी आज निघणार होतो मुंबईसाठी, पण आज माझ्या काकीचा बर्थडे आहे. तर बर्थडे सेलिब्रेशनसाठी आज आम्ही 2.5 किलो बिर्याणी बनवणार आहेत. तर मी माझ्या सर्व जे माझे भाऊ आहेत त्यांना सगळ्यांना सांगितलं की आज बिर्याणी बनवायची. तर बिर्याणी बनवतात पाठी. तर मी आता इथे मी माझा मित्र सुनील फुगे फुगे फुलवतोय, कारण का जरा डेकोरेट करतो. मग बर्थडे सेलिब्रेट करतो आम्ही थोड्याच वेळात. बिर्याणी मध्ये पाठी तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथे फुगे फुलवलेत, अजून ते थोडे बाकी आहेत. तिथे थोडे त्या रूम मध्ये ठेवलेत. सुन भाईला भाई इंटरेस्ट नाही वाटत यार. बर्थडे आहे भाई आज, थोडं तरी. गाईज ही आहे माझी काकी, फोनवर बोलते. इथे माझा मित्र डेकोरेशन करतोय इथे बलूनचं. गाईज इथे मेकिंग होते बिर्याणी. तर इथे सुगंध काकू आहे, तिथे निधी आहे. हा तिथे निधी आहे, इथे गौरी आहे. हा ही निधी आहे, सुगंध काकू, ही नंदा काकू. आणि तिकडे 4 असा रेडी झाला. आता बरोबर झाला. आता सुनील 1 बनवतोय. इथे TV चालू आहे. सर्व त्या साईडला आतमध्ये आहेत. ते कोणच नाही, आता येतील बघू थोड्या वेळाने कोण. तिकडे सर्वजण आहेत. टेबल ठेवलाय. तिथे बिर्याणीचं प्रिपरेशन चालू आहे. हे सगळं प्रिपरेशन, चिकन मॅरिनेट तिथे सगळे. तिथे राईस स्टीम करून ठेवलाय. आता अमोल इथे बिर्याणीचं प्रिपरेशन करतोय. चिकन मसाला अमोल काय टाकलं? हा टमॅटोची पेस्ट. हा बिर्याणीची सेकंड रेसिपी बनवतोय, दाखवतोय अमोल तुम्हाला. गाईज चिकन मसाला अगोदर बोलतो ठेवलं ते अगोदर बोलतो. अमोल आपण किती किलोची बिर्याणी बनवतोय? आपण 2.5 किलोची करत आहे. 2.5 किलोची. ओके. मग आता किती टाइम लागेल आपल्याला? 1 आवर, 1 घंटा, 1 तास? 1 तास लागेल गाईज. आता वाजलेत किती काका? वाजले किती आहेत काका? वाजले किती? 9:30 झाले. 10, 10:30 वाजेपर्यंत होऊन जाईल. तर बड्डे सेलिब्रेट करायचं आहे. थोडं लेट झालं का, कारण का गावची माणसं थोडं लवकर झोपतात. थोडं लेट झालं पण ठीक आहे. माझं थोडं डिसिजन थोडं लेट केलं मी झोपून राहिलो ना, तर लवकर हाणून केलं असतं. मेन आमचा बनवणारा माणूस तर कामाला गेलेला. अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आता त्या प्युरीमध्ये. ग्रेव्ही मसाला नाही टाकलाच की चिकन मस्त करून ठेवले. कोथिंबीर, कांदा हे सगळं मॅरिनेशन सगळं करून ठेवलेलं आहे. प्रिपरेशन. ठेवू काय? चुलीवरची बिर्याणी बनवतोय गाईस. निधी 5 मिनिटात वाटप होत ना, नको करा त्याच्यात तळूचा मासा ठेव. वरणा टाकूचं नाही, त्यालाच परतू घ्यावा. चिकन टाकलं आता ग्रेव्हीमध्ये, आपलं टोपामध्ये. तू काय ब्लॉग घेतो ते का उठतं? चिकन टाकलं मस्तपैकी. आता पाणी अमोल चिकन किती किलो बोललास? 2.5 किलो चिकन. ओके 2 किलो बोलला. बघा कसं राईस चिकन कसं रेड आहे. आता याच्यामध्ये राईस किती टाकणार आपण? चिकन आता शिजतंय काय तिथे. थोड्याशा नंतर एक कॉरिएंडरने आपण याला गार्निश करणार आहे. आपला तो राईस इथे स्टीम झाला आहे प्रॉपर. 50% कुक झाला आहे. 50% या बिर्याणीमध्ये दम दिल्यावरती कुक होणार. तिथे सुशान आपला
या बिर्याणीसाठी एक रस्सा बनवतो आहे, मालवणी रस्सा. तर त्याचं मॅरिनेशन आता वाटप टाकून ती ग्रेव्ही बनवेल. ग्रेव्ही थोडी म्हणजे एक रस्सा बनवेल. मी पाणी घेतो गाईज. हे घे सुशांत पाणी. आता अमोल टेस्टिंग करतोय रस्सा कसा झालाय. पप्पू काय आहे ते त्यात बाकी मी माका नाही माहीत. ते अनियन आपण फ्राय करून ठेवले. फायनल म्हणजे 70% काम म्हणजे 70% झाली आहे, 30% बाकी आहे दम देणं बिर्याणीला. अजून देऊ अंडा देतो तुला. सर्व जी आत्या बहिणी सर्व आलेले आहेत. काकी तिथे बसलेली आहे. तिथे पप्पू ये, काकू ये. काही सर्वजण आलेत. आता ती बत्ती लावते. काही सर्वांचे फोटो काढते तिथे. फोटो सेशन. जा काकू आगे जा, आगे जा काकू जा, आगे गे जा, गे आजी जा. मग का आला औशी, औशी आहे. तू बाजू घेस ना नंतर काय फोटो नाही व्हिडिओ काढतो ना यार. काहीच लास्ट आहे त्या लास्ट आहे तिथे ब्लॉग मध्ये. केक कापायला जा लास्ट आहे. हा फुगो घेऊन नाश्ता इथे ओवाळत आहेत. ते ओवाळत आहे. तुम्ही ओवाळलं वाट बघतो कधी खात काय द्या गौरी जाती. पीठ कसला रे, कसला पीठ भाकरीचा पीठ भाकरी आहे या. अरे हा पीठ ना थांब. अये जा फोटो काढता. हा फोटो तरी काढ. जा 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 एक फोटो काढतो. चल आहे चल ना. म्हणजे आहे फोटो नाही काढते काहीच. तुला थंडी वाजते. फोकस चालू केलंय गाईज ब्लॉगिंग मध्ये. लाजत कशा तिच्या काहीच पाहायला लागल्या बघा. अंगठा हे झालाय. बिचारी रडत होती. अंगठा तिचा खराब झाला. तर अंगठा यायला 6 महिने लागतील. तोपर्यंत आपल्याला अंगठा तिचा कोंबडीच्या पाय लावायचा आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काकी, हॅपी बर्थडे टू यू. केक का 50 झाली. 50 40 तरी खूप
निधी बरोबर फोटो काढा रे निधी बरोबर ते बाटलं गोड बोला मीठ मोहरी नाही ना फटाफट मारू गाईस थोडंसं माझ्याकडून खूप साऱ्या चुक्या झाल्यात, काय ना काय सामान आणलं नाही. इथे लेवल लावली जाते बिर्याणीला, लेवल अमूलने फायनली सर्व स्टेप करतो चिकन स्टेप बाय स्टेप. तुम्ही कधी खाली असेल तर तुम्हाला माझ्याकडे बिर्याणीला असं लेवल लावले जाते, तसे लावतो आहे भाई. सिस्टमॅटिक एकदम आहे. चुलीवरची बिर्याणी आहे. इथे रस्सा रेडी आहे. ही पूर्ण मालवणी टाईप बिर्याणी आहे. हा आपला शेप पण वरती भांडा ह्यो इकडं फायनली झाकण बंद केलं सगळं. दमून द्यायला दमून द्यायला ठेवली बिर्याणी. तू जेवण इलं भेटत नाही कधीतरी भेटतात खायला. होय मी पण मेल्या, मी तरी काय खातोय. या असा खाना आहे आपल्या. लिंबू आहे ना त्या पाणी टाकून अमोल बसतोय की अरे भाई भाईला बोलायला लागेल. भाई बरोबर ना आवशी बस. तू बसत नाही हा अरे अरे उगा पण ना गेलं होते का बोलू. पप्पू पप्पू हाडका दाख त्याच्यात ते का अमोल सोबत बसतो मी. भाऊ बिर्याणी कशी झालेली पप्पू. निधी कशी झाली. निधी कशी झाली. सो गाईज असा होता हा आपला ब्लॉग. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला. थोडंसं प्रॉपर ब्लॉगिंग होत आहे माझ्याकडून, पण जशी होते तशी मी करतो आहे. प्रयत्न करेन चांगले ब्लॉग करायचे, पण आता जे मी छोटे मोठे असे टाकतो आहे तर प्लीज सपोर्ट करा गाईज. नवीनच ब्लॉगर आहे मी.